एका छोट्या गावात दोन मैत्रिणी राहत होत्या. एकीचं नाव होतं स्वाती आणि दुसरीचं नाव होतं पूजा. दोघीही एकाच शाळेत शिकल्या, एकाच बेंचवर बसल्या आणि दोघींची स्वप्नही जवळपास सारखीच होती. शाळा संपल्यानंतर दोघींचे मार्ग मात्र वेगळे झाले. स्वाती शहरात गेली. तिने मोठं शिक्षण घेतलं आणि नोकरी मिळवली. काही वर्षांतच तिचं आयुष्य खूप बदललं. चांगली नोकरी, चांगलं घर, गाडी सगळं मिळालं. पूजा मात्र गावातच राहिली. तिचं लग्न झालं, ती घर सांभाळू लागली. तिचं आयुष्य साधं होतं. पण हळूहळू तिच्या मनात एक विचार घर करू लागला. स्वाती किती पुढे गेली आणि मी अजून इथेच आहे. ती रोज सोशल मीडियावर स्वातीचे फोटो बघायचे. कधी परदेशातली ट्रिप, कधी नवीन घर, कधी ऑफिसमधले सेलिब्रेशन्स. आणि पूजा हळूहळू स्वतःला कमी समजू लागली. तिला वाटू लागलं, मी काहीच केलं नाही आयुष्यात, मी मागे पडले. एक दिवस गावातल्या एका वयस्कर आजींनी पूजाला खूप शांतपणे गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, बाळा, तुला आंबा आणि नारळाचं झाड माहीत आहे ना? पूजा म्हणाली, हो. आजी म्हणाल्या, आंब्याचं झाड काही वर्षात फळ देतं, पण नारळाचं झाड फळ द्यायला कधीकधी 10-15 वर्ष घेतं. म्हणजे नारळाचं झाड वाईट आहे का? पूजा म्हणाली, नाही. आजी म्हणाल्या, प्रत्येक झाडाची वेळ वेगळी असते, तसंच प्रत्येक माणसाचं आयुष्यही वेगळं असतं. त्या दिवशी पूजाला आयुष्याचा एक मोठा धडा मिळाला. तुलना केली की आनंद मरतो आणि स्वीकार केला की आयुष्य सुंदर होतं. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुलना करू नका, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आजच्या काळात सर्वात जास्त लोक दुःखी का असतात माहीत आहे का? कारण त्यांच्याकडे काही नसतं म्हणून नाही, तर कारण ते सतत इतरांशी स्वतःची तुलना करत असतात. सोशल मीडियावर आपण रोज बघतो, कोणाचं नवीन घर, कोणाची नवीन गाडी, कोणाचा परदेश दौरा, कोणाचं परफेक्ट आयुष्य. आणि मग नकळत आपल्या मनात एक विचार येतो, माझं आयुष्य असं का नाही? हा एक छोटासा विचार असतो, पण हाच विचार हळूहळू आत्मविश्वास नष्ट करतो. कारण तुलना नेहमी वरच्या माणसाशी होते. आपण कधीच असा विचार करत नाही, किती लोक आपल्यासारखं आयुष्य जगायला स्वप्न बघत असतील. मित्रांनो, तुमचं आयुष्य ही एक वेगळी कथा आहे. तुमचा जन्म वेगळ्या घरात झाला, तुमचे संस्कार वेगळे आहेत, तुमचे संघर्ष वेगळे आहेत, तुमची स्वप्न वेगळी आहेत. मग तुलना कशी होणार? हे अगदी असं आहे जसं एक मासा आणि एक पक्षी यांची तुलना करणे. मासाला सांगितलं की उड आणि पक्षाला सांगितलं की पोह. दोघांनाही अपयश येणार, पण याचा अर्थ असा नाही की ते कमकुवत आहेत. त्यांची कुवत वेगळी आहे. मित्रांनो, तुलना केल्याने 3 गोष्टी नक्की होतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आनंद निघून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्ग विसरता. कारण जेव्हा आपण सतत इतरांकडे बघतो, तेव्हा आपण स्वतःकडे बघणं विसरतो. आणि खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतःशी स्पर्धा करतो. कालचा मी आणि आजचा मी हीच खरी तुलना असायला हवी. आज तुम्ही कालपेक्षा 1% जरी पुढे गेला असाल तर तुम्ही जिंकत आहात. आयुष्य ही शर्यत नाही, हा एक प्रवास आहे. काही लोक लवकर यशस्वी होतात, काही लोक उशिरा होतात, पण उशिरा मिळालेलं यश कधीकधी जास्त टिकतं. बांबूच्या झाडाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा बांबूचं बी पेरलं जातं तेव्हा पहिल्या काही वर्षात जमिनीवर काहीच दिसत नाही. लोकांना वाटतं हे झाड वाढतच नाही, पण त्या काळात ते झाड जमिनीखाली मुळं मजबूत करत असतं. आणि एक दिवस अचानक ते झाड काही महिन्यातच 30-40 फूट उंच वाढतं. मित्रांनो, कदाचित तुमचं आयुष्यही आत्ताचं तसंच चालू असेल. बाहेरून काही दिसत नसेल, पण आतमध्ये तुमची तयारी चालू असेल. म्हणून कधीही असा विचार करू नका की मी मागे पडलो आहे. कारण आयुष्यात मागे किंवा पुढे असं काही नसतं. प्रत्येकजण आपल्या वेळेवर फुलतो. काही लोक 25व्या वर्षी यशस्वी होतात, काही लोक 40व्या वर्षी, काही लोक 60व्या वर्षी. पण शेवटी महत्त्वाचं काय आहे माहीत आहे? तुम्ही तुमचं आयुष्य समाधानाने जगलात का? मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. तुम्ही स्वतःची तुलना कोणाशीही करणार नाही. कारण तुम्ही कॉपी नाही, तुम्ही ओरिजिनल आहात. देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे. तुमच्यातही एक खास गुण आहे जो कदाचित अजून जगाला दिसला नाही, पण एक दिवस नक्की दिसेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुलना थांबवा,
स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घ्या. कारण लक्षात ठेवा, फुलं कधीही एकमेकांशी तुलना करत नाहीत. ती फक्त फुलतात. तुम्हीही फक्त फुला, तुमच्या वेळेवर, तुमच्या मार्गाने, तुमच्या आयुष्यात.